समोर येते। कझाकिस्तानमध्ये मोठी विमान दुर्घटना घडलेली आहे। कझाकिस्तानमधून महत्त्वाची बातमी समोर येते। कझाकिस्तानमध्ये विमान दुर्घटना घडल्याचं समोर येत आहे। आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। कझाकिस्तानमधून विमान दुर्घटना झालेली आहे कझाकिस्तानमध्ये आणि त्याची दृश्य जी आहेत ती आता आपण साम टीव्हीवर बघतोय। कशा पद्धतीने ही विमान दुर्घटना घडलेली आहे याची ताजी दृश्य आपण साम टीव्हीवर बघतोय। कझाकिस्तानमध्ये विमानाची मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि या संदर्भात ची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। रशियाला जाणारे हे विमान होतं आणि कझाकिस्तानमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। अझरबैजानवरून रशियालाही हा विमान जे आहे ते जात होतं आणि यावेळी मोठी जीवितहानी झाल्याची माहिती देखील समोर आहे। कझाकिस्तानच्या अक्ताऊमध्ये ही विमान दुर्घटना घडलेली आहे। रशियाला जाणारे हे विमान जे आहे ते कोसळलं आणि मोठी जीवितहानी होण्याची भीती देखील आता व्यक्त केली जाते। कझाकिस्तानमधून मोठी दुर्घटनेची बातमी आहे। कझाकिस्तानमध्ये मोठी विमान दुर्घटना घडलेली आहे। अक्ताऊमध्ये ही दुर्घटना झाली आहे आणि रशियाला जाणारे हे विमान जे आहे ते कोसळलं आणि या प्रवासामध्ये एकूण 75 प्रवासी होते आणि मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जाते आणि विमानतळाजवळ प्रवासी विमान जे आहे ते कोसळलं। अझरबैजान एअरलाइन्स फ्लाइट 8243 विमान दुर्घटनेमध्ये 72 जणांना घेऊन कझाकस्तानमधील अक्ताऊ विमानतळाजवळ क्रॅश झाल्याची ही माहिती समोर येते आणि या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडनं। विशाल, मोठी दुर्घटना आहे, काय माहिती समोर येते? ते कोसळलेलं आहे आणि या दुर्घटनेमध्ये या विमानामध्ये जवळपास 72 प्रवासी जे आहेत ते प्रवास करत होते आणि हे ज्यावेळेस विमान कोसळलं त्यावेळेस मोठी जीवितहानी झाल्याची माहिती देखील यातून समोर येत आहे। घटनास्थळी आता त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन जे आहे ते पोहोचलेले आहेत। मिलिटरी बेस कॅम्प देखील तिथून जवळच आहे, त्यामुळे तिथे मिलिटरीचे जवान देखील पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर स्थानिक अग्निशमन दल जे आहे ते देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि संपूर्ण परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आणण्याचं काम देखील करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर कझाकिस्तानचं जे हॉस्पिटल्स आहेत, गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल, प्रायव्हेट हॉस्पिटल असतील, त्या तिथले जे आहेत तिथे ग्रीन कॉरिडॉर देखील तयार केलेला आहे आणि जे काही बॉडीज आहेत, जे जखमी पॅसेंजर आहेत त्यांना तात्काळ तिथे उपचार कसे दिले जातील, तिथपर्यंत कसे पोहोचवले जातील याची उपाययोजना जी आहे ती त्या ठिकाणी केली जात आहे। महत्त्वाचं म्हणजे आता एअर एंडिंग सुरू आहे आणि एअर एंडिंग च्या दरम्यान रशिया असेल, फ्रान्स असेल, हे जे युरोपियन कंट्रीज आहेत, रशियाचे जे देश आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती उत्सव जो आहे तो साजरा केला जात असतो। तिथे पर्यटक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय कझाकिस्तानमध्ये मोठी विमान दुर्घटना घडलेली आहे। कझाकिस्तानमध्ये विमान कोसळलं आणि या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जाते। तब्बल 72 प्रवासी या विमानातून प्रवास करत होते आणि या विमानात कोणकोणत्या देशातील प्रवासी आहेत, कोण कोण होते, किती जीवितहानी झाली आहे याबद्दलची माहिती लवकरच समोर येईल। मात्र एक मोठी दुर्घटना कझाकिस्तानमध्ये घडलेली आहे। विमान जे आहे ते कोसळले आहे आणि या विमानात तब्बल 72 प्रवासी प्रवास करत होते आणि या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जाते।